we are going to learn lesson number 8, multiples and factors in problem set 33. प्रॉब्लेम सेट 33 सोडवण्यापूर्वी आपल्याला टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी अभ्यासायच्या आहेत. विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला पाहायच्या आहेत. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. If there 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 and 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे. पहिली संख्या आहे 4250, त्यानंतर 328 आणि पुढे आहे 626. पहिल्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आहे, दुसऱ्या संख्येच्या युनिट प्लेसला 8 आहे आणि पुढील संख्येच्या युनिट प्लेसला 6 आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये दिल्यानुसार ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 और 8 यापैकी जर नंबर असेल तर ती संख्या 2 ने डिव्हायजेबल असते. मग या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आहे, त्याच्या पुढील संख्येमध्ये युनिट प्लेसला 8 आहे आणि त्याच्या पुढील संख्येमध्ये युनिट प्लेसला 6 आहे. त्यामुळे या तिन्ही संख्या 2 ने डिव्हायजेबल असणार आहे. पुढील जर संख्या पाहिल्या तर पहिल्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 1 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 5 आहे आणि तिसऱ्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 7 आहे. म्हणजेच यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही डिजिट नाही. त्यामुळे या ज्या संख्या आहेत त्या संख्या 2 या नंबरने डिव्हिजिबल नाहीत. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5. एनी नंबर विथ 5 or 0 in the unit place is a multiple of 5 or is divisible by 5. संख्येच्या एकक स्थानी 0, 5 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. पहिल्या ज्या तीन संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमध्ये जी पहिली संख्या आहे त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे, दुसरी संख्या आहे त्याच्या युनिट प्लेसला 5 आहेत आणि तिसरी संख्या आहे तिच्या देखील युनिट प्लेसला 5 आहे. या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 आहे, म्हणून या संख्या 5 ने डिव्हिजिबल आहेत. या संख्यांना 5 ने भाग जाणार आहे आणि बाकी 0 उरणार आहे. त्यानंतर पुढील संख्या पाहूया. या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 यापैकी कोणताही डिजिट नाही, म्हणून या संख्या 5 ने डिव्हिजिबल नाहीत. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 10. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 असणार आहे त्या संख्या 10 या नंबरने डिव्हिजिबल असणार आहेत, म्हणजेच या संख्यांना 10 ने भाग जाणार आहे. या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट नाही, त्यामुळे या संख्यांना 10 ने भाग जाणार नाही, म्हणजेच या संख्या 10 ने डिव्हिजिबल असणार नाहीत. प्रॉब्लेम सेट 33 आता आपण सोडवूया. राइट 5 3-digit नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 2. 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. 2 ने ज्या संख्यांना भाग जातो आणि बाकी 0 राहते अशा आपल्याला 3 अंकी 5 संख्या लिहायच्या आहेत. आपण आताच डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिले आहे. ज्या संख्यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा डिजिट असेल तर त्या संख्या 2 ने डिव्हिजिबल असतात. 3-digit नंबर्स मल्टिपल ऑफ 2. 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्या. या ठिकाणी 3 अंकी संख्या लिहिलेल्या आहेत. यातील प्रत्येक संख्येच्या युनिट प्लेसचा जर डिजिट पाहिला तर पहिल्या संख्येमध्ये 0 हा डिजिट आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 8 हा डिजिट आहे, तिसऱ्या संख्येमध्ये 2 हा डिजिट आहे, चौथ्या संख्येमध्ये 4 हा डिजिट आहे आणि पुढील संख्येमध्ये 6 हा डिजिट आहे. म्हणजेच या संख्यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकीच एखादा डिजिट आहे, म्हणून या संख्या 2 ने विभाज्य असणार आहेत, मल्टिपल्स असणार आहेत.
पुढील क्वेश्चन, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 5. 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. ज्या संख्यांना 5 ने भाग जातो आणि बाकी शून्य उरते अशा आपल्याला 3 अंकी 5 संख्या लिहायच्या आहेत. आपण 5 ची देखील डिव्हिजिबिलिटी टेस्ट अभ्यासलेली आहे. ज्या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 हा डिजिट असेल त्या संख्या 5 ने मल्टिपल्स असणार आहेत. मग या ठिकाणी 3 अंकी अशा 5 संख्या लिहायच्या आहेत त्या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 हा डिजिट असला पाहिजे. पहिल्या संख्येच्या युनिट प्लेसला 5 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे, तिसऱ्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 0 आहे, पुढील संख्येमध्ये युनिट प्लेसला 0 आहे आणि त्याच्या पुढील संख्येमध्ये देखील युनिट प्लेसला 0 आहे. म्हणजेच 0 किंवा 5 यापैकीच एखादा डिजिट या संख्यांच्या युनिट प्लेसला आहे, म्हणून या सर्व संख्या 5 ने मल्टिपल्स असणार आहेत. पुढील क्वेश्चन पहा, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 10. 10 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट असतो त्या संख्या 10 ने मल्टिपल्स असणार आहेत. 3 डिजिट नंबर्स मल्टिपल ऑफ 10 या जर संख्या आपण पाहिल्या तर सर्व संख्यांच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट आपण घेतला आहे, त्यामुळे या सर्व संख्या 10 न मल्टिपल्स असणार आहेत. अशा तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता, फक्त त्या संख्यांच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट असला पाहिजे. Write 5 numbers that are multiples of 2 as well as of 3. Multiples of 2 as well as of 3 means multiples of 2 into 3 is equal to 6. 2 आणि 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपल्याला मिळवायची असतील तर आपण काय करायचं आहे, 2 आणि 3 चा गुणाकार केला की त्यांचा गुणाकार येतो 6. आणि जर आपण 6 चे मल्टिपल्स घेतले तर त्या संख्या 2 आणि 3 ने देखील मल्टिपल्स असणार आहेत. म्हणजे 6 ने ज्या संख्यांना भाग जातो त्या सर्व संख्यांना 2 आणि 3 ने देखील भाग जाणार आहे. 5 numbers multiple of 2 as well as of 3 is equal to 6, 12, 18, 24, 30. या ठिकाणी आपण 6 चे मल्टिपल्स दिले आहेत. 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30. आणि पुढील जरी संख्या घेतल्या तरी त्या संख्यांना देखील 2 आणि 3 ने भाग जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे की 2 आणि 3 चा गुणाकार केल्यानंतर 6 येतात. 6 च्या पटीतील जर आपण संख्या घेतल्या तर त्या संख्यांना 2 आणि 3 ने देखील भाग जाणार आहे. Question number 3. A ribbon is 3 meter long. Can we cut it into 50 centimeter long pieces and having nothing left over? Write the reason why or why not. 3 मीटर लांबीची एक रिबन आहे, तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटर लांबीचा असेल? कारण लिहा. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि आपल्याकडे असलेली रिबन आहे 3 मीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 3 meters long ribbon can be cut into 50 centimeter pieces. 3 मीटर लांबीच्या रिबनचे आपल्याला 50 सेंटीमीटर लांबीचे तुकडे करायचे आहेत. म्हणून आपण 3 मीटरला म्हणजेच 300 सेंटीमीटरला 50 सेंटीमीटरने डिवाइड करणार आहोत. 50 ने 300 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 6 आणि रिमाइंडर येतो 0. 50 6 जा 300. 300 सेंटीमीटर लांबीच्या रिबनचे आपण 50 सेंटीमीटर लांबीचे तुकडे केले तर 6 समान तुकडे तयार होतात. We can make 6 pieces each of length 50 centimeter from a ribbon 3 meters long. 3 मीटर लांबीच्या रिबनचे आपण 50 सेंटीमीटर लांबीचे समान तुकडे केले असता 6 तुकडे तयार होतात. 300 is exactly divisible by 50. 50 ने 300 ला डिवाइड केला असता रिमाइंडर 0 शिल्लक राहतो. म्हणजेच
300 ही संख्या 50 ने डिव्हिजिबल आहे. क्वेश्चन नंबर 4. A ribbon is 3 meter long. I need 8 pieces of ribbon each 40 centimeter long. How many centimeters shorter is the given ribbon than the length I need? 3 मीटर लांबीची एक रिबन आहे. रिबनचे 40 सेंटीमीटर लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल? 8 pieces of ribbon each 40 centimeter long. 40 सेंटीमीटर लांबीचे 8 समान तुकडे करायचे आहेत आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली रिबन आहे 3 मीटर. So the ribbon required is 8 into 40 is equal to 320 centimeter. 40 सेंटीमीटर लांबीचे 8 समान तुकडे जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला आवश्यक असलेली रिबन आहे 320 सेंटीमीटर. The given ribbon is 3 meter long. परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेली रिबन आहे 3 मीटर म्हणजेच 300 सेंटीमीटर. 320 minus 300 is equal to 20 सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला 20 सेंटीमीटर रिबीन कमी पडणार आहे. The given ribbon is shorter by 20 centimeter. Question number 5. If the number given in the table is divisible by the given divisor, put right sign in the box. If it is not divisible by the divisor, put wrong sign in the box. खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निश्चेष भाग जात असल्यास बरोबर अशी खूण करा व भाग जात नसल्यास चूक अशी खूण करा. या ठिकाणी पहिल्या रो मध्ये डिवायझर दिले आहेत आणि पहिल्या कॉलम मध्ये नंबर दिलेले आहेत. त्या नंबरना दिलेल्या डिवायझरने भाग जातो का हे आपल्याला पाहायचं आहे. 15 हा नंबर 2 ने डिव्हिजिबल नाही म्हणून या ठिकाणी रॉंग अशी साइन केलेला आहे, कारण याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही डिजिट नाही म्हणून 2 ने 15 ही संख्या डिव्हिजिबल नाही. त्यानंतर पुढील जो नंबर आहे 30 त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे, त्यामुळे 2 ने ती डिव्हिजिबल आहे. 34 याच्या युनिट प्लेसला 4 आहे म्हणून 34 ही संख्या 2 ने डिव्हिजिबल आहे. 46 या संख्येच्या देखील युनिट प्लेसला 6 आहे, त्यामुळे 2 ने डिव्हिजिबल आहे. आता हेच नंबर 5 ने डिव्हिजिबल आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 5 किंवा 0 ही डिजिट असतात त्या संख्या 5 ने डिव्हिजिबल असतात. पहिल्या संख्येच्या युनिट प्लेसला 5 आहे म्हणून 15 ही संख्या 5 ने डिव्हिजिबल आहे. म्हणून आपण या ठिकाणी बरोबर हे चिन्ह दर्शवलेलं आहे. पुढील संख्या आहे 30 त्याच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट आहे, त्यामुळे 30 देखील 5 ने डिव्हिजिबल आहे. 34 याच्या युनिट प्लेसला 4 आहे म्हणजेच या ठिकाणी 0 किंवा 5 हा डिजिट नाही म्हणून ही संख्या 5 ने डिव्हिजिबल नाही म्हणून या ठिकाणी रॉंग असं आपण साइन केलेलं आहे. त्याच्या पुढील संख्या आहे 46. 46 या संख्येच्या युनिट प्लेसला 6 आहे म्हणून ही देखील संख्या 5 ने डिव्हिजिबल नाही. त्यानंतर डिवायझर आहे 10. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 असतो तीच संख्या फक्त 10 ने डिव्हिजिबल असते. या ठिकाणी असलेले जर आपण संख्या पाहिल्या तर त्यामध्ये फक्त 30 या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आहे म्हणून 30 ही संख्या 10 न डिव्हिजिबल असणार आहे आणि इतर ज्या संख्या आहेत त्या संख्या 10 न डिव्हिजिबल नाहीत म्हणून त्या ठिकाणी रॉंग असं आपण साइन दिला आहे. पुढील टेबल पाहूया. वरील रो मध्ये डिवायझर दिलेले आहेत आणि या पहिल्या कॉलम मध्ये नंबर दिलेले आहेत. 55 या संख्येच्या युनिट प्लेसला 5 आहे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा डिजिट नाही म्हणून 2 ने 55 डिव्हिजिबल नाही. त्याचप्रमाणे 63 देखील 2 ने डिव्हिजिबल नाही. पुढील जे नंबर आहेत त्यामध्ये 70 च्या युनिट प्लेसला 0 आहे आणि 84 च्या युनिट प्लेसला 4 आहे म्हणजेच हे दोन्ही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत. त्याच्या पुढील डिवायझर आहे 5. युनिट प्लेसला 5 किंवा 0 हा डिजिट असेल तर त्या संख्या 5 ने डिव्हिजिबल असतात. पहिली संख्या आहे 55 त्याच्या युनिट प्लेसला 5 आहे
त्यानंतर तिसरी संख्या आहे 70, त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे. त्यामुळे 55 आणि 70 या दोन संख्या 5 ने डिव्हिजिबल आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण बरोबर चिन्ह दर्शवलेलं आहे. आणि उर्वरित ज्या दोन संख्या आहेत त्या 5 ने डिव्हिजिबल नाहीत. त्यानंतर डिवायझर आहे 10. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आहे ती संख्या 10 न डिव्हिजिबल असणार आहे. या संख्यांमध्ये 70 या संख्येच्या युनिट प्लेसला 0 आहे. त्यामुळे फक्त 70 हीच संख्या 10 न डिव्हिजिबल असणार आहे. इतर तीन संख्या डिव्हिजिबल असणार नाही. मुलांनो, या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट 33 सोडवत असताना 2, 5 आणि 10 यांच्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करून मल्टिपल्स आणि डिव्हायझर कशा प्रकारे शोधायचे असतात याचा आपण अभ्यास केला. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून याच लेसन मधील प्रॉब्लेम सेट 34 सोडवणार आहोत. धन्यवाद.